पाचच्या पाच रिपोर्टरकडनं आपण पाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत। नेमक्या बातम्या कोणत्या आहेत आपण एक नजर टाकूयात। हिंगोलीतून महत्त्वाची बातमी आहे। पोलिसांच्या नव्या वाहनाची बाबाकडून पूजा करण्यात आलेली आणि वाद निर्माण झालेला आहे। समाधान कांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। तर मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आणि आज दिवसभरात कसा त्रास मुंबईकर आणि पुणेकरांना सोसावा लागला या संदर्भात आपण यशपाल सोनकांबळे यांच्याकडून माहिती घेणार आहोत। पुणे बंगळुरू महामार्ग जॅम झालेला आहे। अजिंक्य धायगुडे यांच्याकडून आपण या संदर्भात अपडेट्स घेऊयात। तर मुंबई गोवा हायवेवर रांगा लागलेल्या आहेत। मेहबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी असणार आहेत आणि हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरून नाराजी व्यक्त केलेली आहे। राज ठाकरेंनी ही नाराजी व्यक्त केली आहे। जुई जाधव या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत। हिंगोलीच्या बातमीनं सुरुवात करूयात। पोलिसांच्या नवीन वाहनाची पूजा चक्क एका महाराजाच्या हस्ते करण्यात आली। हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय। पोलीस अधिकारी कर्मचारी या पूजेच्या वेळी उपस्थित होते। महाराजाकडून पोलिसांच्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेण्यात आली। यावर आता सोशल मीडियातून जोरदार टीका होते। हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्यातला हा सगळा प्रकार आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पूजा सुरू असताना तिथे उपस्थित होते आणि एका महाराजाकडून टेस्ट ड्राईव्ह करत ही पूजा घडवून आणण्यात आली। त्यामुळे पोलीस विभाग आता टीकेच्या केंद्रस्थानी आहे। ही दृश्य आपण बघतोय। बासंबा पोलीस स्टेशन इथं नवीन गाडी आली आणि या गाडीचं पूजन एका महाराजांच्या हस्ते करण्यात आलं आणि या गाडीची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा या महाराजांच्या हस्ते घेण्यात आली। त्यामुळे नवा वाद निर्माण झालेला आपण हे दृश्य बघतोय। संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि स्वतः एक महाराज ही गाडी चालवताना दिसतोय। पोलिसांची गाडी नवीन गाडीचं उद्घाटन करण्यात आलं। पोलीस सेवेमध्ये ही नवीन गाडी दाखल करण्यात आली। पण यावेळेला कर्मकांड आणि पूजाविधी पार पडल्यामुळे हा सगळा प्रकार वादाच्या केंद्रस्थानी सापडलाय। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी समाधान कांबळे आपल्यासोबत आहेत। आपण थेट जाऊयात। समाधान, हा सगळा प्रकार वादात सापडलेला आहे कारण लोकांचं असं म्हणणं आहे किंवा हिंगोलीकरांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पोलीस खातं एखाद्या महाराजांच्या चरणी लीन होत असेल तर उद्या या महाराजांच्या संदर्भात एखादी जर गोष्ट झाली तर पोलीस आम्हाला काय न्याय देणार। या सगळ्याचा वाद नेमका कसा हिंगोलीमध्ये सुरू आहे? निश्चित विनोद सर, आपण बघतोय की हिंगोलीच्या बासंबा पोलीस ठाण्यामध्ये नवीन वाहन जे आहे ते दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर पोलिसांनी चक्क एका मठातील महाराजाकडून ही पूजा करून घेतलेली आहे। या महाराजाकडून जे आहे ते अगोदर पूजा करण्यात आली, पाणी सोडण्यात आलं गाडीवर आणि नारळ फोडण्यात आलं, हार तोरे घालण्यात आले। पोलिसांचं देखील स्वागत या मठामध्ये करण्यात आलं आणि त्यानंतर चक्क महाराजांनी जे आहे ते पोलिसांच्या शासकीय वाहनाची जे आहे ते टेस्ट ड्राईव्ह घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। खरं तर शासकीय वाहनांची अशा प्रकारे धार्मिक पूजा केल्याने हिंगोलीत सोशल मीडियावर पोलिसांच्या विरोधामध्ये चांगलीच आक्रोश दिसून येत आहे। खरं तर सद्यस्थितीला जे आहे ते अनेक महाराजांच्या जे आहे ते भोंदूबाबाच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत। अशातच हिंगोली पोलिसांनी जे आहे ते भोंदूबाच्या महाराजांच्या हस्ते पूजा केल्याने विशिष्ट धर्मांच्या विशिष्ट महाराजांच्या हस्ते गाडीची पूजा केल्याने टीकेची झोड पसरलेली आहे। खरं तर शासकीय ताफ्यामध्ये नवीन गाडी दाखल झाल्यानंतर एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या हस्ते पूजा होणं गरजेचं असतं। मात्र आपण बघतोय की बासंबा पोलीस ठाण्यामध्ये चक्क एका मठातील महाराजांच्या हस्ते या गाडीची पूजा करण्यात आलेली आहे आणि या पूजा करते वेळेस या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास आडे हे सुद्धा हजर होते। त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर होते आणि पोलिसांच्या समोर जे आहे ते महाराजांनी पूजा केल्यानंतर टेस्ट ड्राईव्ह देखील घेतलेली आहे आणि हा प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ जे आहे ते प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि पोलिसांच्या विरोधामध्ये प्रचंड रोष देखील निर्माण होत आहे। विनोद सर, बरोबर आहे। पोलिसांनी सर्व धर्म समभावाचं तत्व पाळलं पाहिजे। मात्र पोलीस एका विशिष्ट धर्माच्या धर्मगुरूला आणून जर अशा पद्धतीनं पूजा करत असतील तर टीकेची झोड उठणार हे स्वाभाविक आहे। धन्यवाद समाधान दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता बातमी आहे बहुप्रतीक्षित अशा पुणे मुंबई एक्सप्रेसवे मिसिंग लिंक म्हणजे आता कनेक्टिंग लिंकच्या प्रकल्पाच्या लोकार्पणाची। याचं लोकार्पण झालेलं आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन झालं। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेला सुद्धा चालना मिळणार आहे।
दरम्यान वाहतूक कोंडीचा सामना या मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या वेळेला मुंबई पुणेकरांना बसलाय, त्यामुळे लोकांचा आक्रोश होता। जवळजवळ 5-5, 6-6 तास लोक या वाहतूक कोंडीत अडकून पडले होते। त्यामुळे मिसिंग लिंक म्हणजे ही कनेक्टिंग लिंक उद्यापासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार होती, मात्र वाहतूक कोंडी लक्षात घेता आजपासूनच ही मिसिंग लिंक खुली करण्यात आली आहे। दरम्यान एकूणच आज दिवसभरातला हा सोहळा कसा होता आणि यामुळे मुंबईकर किंवा पुणेकरांना कसा त्रास झाला आपण जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे आपल्या सोबत आहेत। यशपाल, खरं तर उद्या या मिसिंग लिंकचं लोकार्पण आज झालं, पण उद्या हा मार्ग खुला होणार होता, पण आजची वाहतूक कोंडी लक्षात घेता आजच हा मार्ग खुला करण्यात आला होता। सकाळपासून वाहतूक कोंडीची कशी स्थिती आहे आणि आता ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे का? विनोद सर, साधारण 12:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा होणार होता, परंतु सकाळी 8:30 वाजल्यापासूनच या ठिकाणी खोपोली टोल नाक्याच्या पलीकडे कुसगावपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होती। साधारण लोणावळा आणि खंडाळा घाटामध्ये 3-3 तास लोकांना त्या ठिकाणी रांगा लावून थांबावं लागल्या होत्या आणि त्यामुळे वयोवृद्ध लोक असतील, गर्भवती स्त्री असतील, लहान मुले असतील किंवा वाहन चालकांना प्रचंड मानसिक मनस्तापाला सामोरं जावं लागलं। अनेक गाड्या जवळपास आपण जेव्हा लाईव्ह केलं होतं त्यावेळेस 100 ते 150 गाड्या या खोपोली टोल नाक्यानंतर या खंडाळा घाटापर्यंत बंद पडल्या होत्या आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत होते आणि त्यांनी मागणी केली होती की या मिसिंग लिंकची एक बाजू तरी सुरू करण्यात यावी। त्यामुळे लोकांच्या मागणीनंतर आणि रोषानंतर अखेर वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी, रायगड पोलिसांनी मुंबईकडून पुण्याच्या दिशेला जाणारा जो खोपोली ते कुसगावच्या दरम्यानचा जो मिसिंग लिंक आहे त्याचे 2 बोगदे आणि जो केबल स्टेड ब्रिज आहे तो सुरू केलेला आहे आणि यावरून 6 महिन्यापर्यंत जड वाहतूक न सोडण्याचा निर्णय झाला होता MSRDCचा, परंतु जड वाहतूकसुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एकूणच 4 ते 5 तासाची जी वाहतूक कोंडी होती ती अतिशय मनस्ताप देणारी होती। लोकांना या ठिकाणी अनेक संताप व्यक्त करत होते। ते म्हणत होते ऑनलाईन कार्यक्रम घेतला असता तरी चाललं असतं किंवा सकाळी 7च्या दरम्यान तरी तुम्ही वाहतूक कोंडी जेव्हा नसते त्यावेळेस कार्यक्रम घ्यायला पाहिजे होता। एकूणच त्या परिस्थितीचं वार्तांकन आपण केलं त्यावेळेस नागरिकांची मागणी होती की ही जी मिसिंग लिंक आहे ती एका बाजूने सुरू करावी। खंडाळा घाटामधली वाहतूक आता सुरळीत झालेली आहे, थोडी संतगतीने चालू होती काही तासांपूर्वी। तिकडची कोंडी कमी करण्यासाठी अखेर पोलिसांनी मिसिंग लिंक जी आहे ती खोपोली टोल नाक्यानंतर कुसगावपर्यंत, लोणावळापर्यंत ती सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळं एक दिलासा मिळालेला आहे। प्रचंड वाहतूक कोंडी जी झाली होती ती आता कुठेतरी फुटते असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। एकूणच लोकार्पण सोहळ्यानंतर हा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय MSRDCचा होता, तो त्यांनी मागे घेतला आणि मुंबईकडून पुण्याकडे जाणारे जे सातारा, सोलापूर, कोल्हापूर या दिशेला जाणारी जी लोकं होती त्यांना ती वाहतुकीचा मार्ग मोकळा केलेला आहे। विनोद सर, धन्यवाद यशपाल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आज मिसिंग लिंकचं उद्घाटन झालेलं आहे। कनेक्टिंग लिंक असा याचा उल्लेख करा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता या कनेक्टिंग लिंकमुळे किती वाहतूक कोंडीवर परिणाम होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। आणि आता पुढची बातमीसुद्धा याच महामार्गावरची आहे, पण थोडी पुढची आहे। पुणे बंगळुरू महामार्गावरील कापूरहोळ गावाजवळ वाहतूक कोंडी झाली आहे। सलग आलेल्या सुट्यांमुळे पुणे मुंबईतील अनेक नागरिक पर्यटनासाठी आणि गावी जाण्यासाठी बाहेर पडल्यानं ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सकाळच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली। हरिश्चंद्री कापूरहोळी या गावच्या हद्दीत उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहतूक वळवण्यात आली होती आणि या ठिकाणी एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, कापूरहोळ गावाजवळ एक मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, त्यामुळे जसा मिसिंग लिंकमुळे वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना, मुंबईकरांना बसला, इथे सुद्धा तशीच परिस्थिती आहे। आता ही वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे का, की अजूनही तशीच स्थिती आहे? अगदी बरोबर आहे। आज सकाळचं जर चित्र पाहिलं तर जो पुण्यावरून साताराला जाणारा महामार्ग आहे, कारण की मुंबई आणि पुण्याचे जे प्रवासी आहेत ते सातारा, कराड, सांगली आणि कोल्हापूरला या महामार्गावरून जात असतात। खरं तर सलग सुट्ट्या आलेल्या आहेत, काही शाळांच्या ज्या आहेत ते निकाल लागलेले आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या होती आणि
सकाळी जर आपण चित्र पाहिलं तर जो नसरापूरचा टोल नाका आहे त्या टोल नाक्यापासून ते पुण्याच्या नवीन कात्रज बोगद्यापर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। तर पुढे कापूर होळपशी एका ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या रांगा लागल्या होत्या। तासनतास वाहनं जी आहेत ती या वाहतूक कोंडीत अडकलेली होती। खरं तर दुपारनंतर कुठेतरी हे ट्रॅफिक जे आहे ते वाहतूक कोंडी जी आहे ती कमी झालेली आहे। आत्ता देखील कापूर होळपशी काही प्रमाणात ट्रॅफिक आहे, मात्र स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे। हळूहळू हे ट्रॅफिक पुढं सरकतंय। मात्र सलग आलेल्या सुट्ट्या असतील, शाळांना लागलेल्या सुट्ट्या असतील किंवा गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे हे वाहतूक कोंडीची समस्या येत असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जातंय, प्रवाशांकडून सांगितलं जातंय। आणि आजचा दिवस जर म्हणलं तर आज सकाळी 6 वाजल्यापासून अगदी दुपारी 3-4 वाजेपर्यंत हे ट्रॅफिक जे आहे ते अशा प्रकारेच हळूहळू पुढं सरकत आहे। खरं तर अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं देखील सुरू आहेत आणि महत्त्वाचं जे प्रवाशांकडून सांगितलं जात होतं, टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली होती, कारण की टोल नाक्यावर जेव्हा टोल फाडण्यासाठी गाड्या थांबतायत त्या पटकन पुढे जात नाहीत असं देखील काही प्रवाशांच्या तक्रारी होत्या। वाहतूक पोलिसांकडून मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात होते वाहतूक कोंडी फोडण्यासाठी, मात्र वाहनांची संख्या एवढी लक्षणीय होते की ही कोणत्याही परिस्थितीत जवळपास 4 ते 5 तास वाहतूक पोलिसांना अपयश येत होतं आणि वाहतूक कोंडी जैसे थे दिसत होती। आता कुठेतरी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी झालेली आहे, मात्र सध्या देखील अनेक जे महत्त्वाचे ठिकाणं आहेत, मग कापूर होळ असेल किंवा टोल नाका असेल, या परिसरात जी मुंबईवरून जी वाहनं येत आहेत ती याच महामार्गावरून पुढे सातारा, सांगली, कोल्हापूरला जात असतात। मुंबईमधून जी वाहतूक कोंडी, लोणावळ्यातली जी वाहतूक कोंडी फुटलेली आहे ती सगळी वाहने जी आहेत ती पुढे येत आहेत आणि त्यामुळे पुणे ते सातारा महामार्गावर देखील काही ठिकाणी आता वाहतूक कोंडी जाणवते। विनोद सर, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या अपडेट्सबद्दल। मुंबई बंगळुरू महामार्गावरची स्थिती आहे, त्यापूर्वी आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची स्थिती पाहिली आणि तीच परिस्थिती मुंबई गोवा हायवेवर सुद्धा आहे। लॉंग विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि नवी मुंबईकर, ठाणेकर, इतर पर्यटक आणि नागरिक हे बाहेर पडल्यामुळे वाहतूक कोंडी होते। रायगड जिल्ह्यातील 2 प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सकाळपासून वाहतूक कोंडी दिसते आहे। मुंबई गोवा हायवेवर नागोठणे, कोलाड नाका ते माणगावपर्यंत 50 किलोमीटर इतकी लांब लचक वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। यामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली आहे। नागोठणे आणि माणगावमधील स्थानिक नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। सध्या उन्हाळी सुट्ट्या आहेत आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटक आपल्या खाजगी गाड्यांनी कोकणात जाणं पसंत करतात, त्यामुळे गाड्यांचं प्रमाण या रस्त्यावर मोठं असतं। माणगाव आणि इंदापूरजवळ नॅरो रोड असल्यामुळे, अरुंद रस्ता असल्यामुळे, जुना रस्ता असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते। बाजाराचा परिसर आहे हा, तिथं एस.टी. स्टँड्स आहेत दोन्ही आणि त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचा परिणाम अगदी नागोठण्या कोलाडपर्यंत जाणवतो आणि जवळपास 50 किलोमीटरचा हा सगळा भाग आहे तो वाहतूक म्हणजे वाहन चालक आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिक या दोघांनाही त्याचा त्रास होतो। सकाळी 10 वाजल्यापासून ही सगळी ट्रॅफिकची दमछक चालू आहे। आज वास्तविक पाहता लॉंग विकेंड म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार या सुट्ट्या लागून आलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात आज मिसिंग लेनचं ओपनिंग असल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि माननीय 2 उपमुख्यमंत्री आज या मिसिंग लेनच्या ओपनिंगला आलेले आहेत। त्यामुळे तिकडेही रस्ता बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून खोपोली बाजारपेठेतला रस्ता, हा जुना खंडाळा घाट, हा रस्ता सर्व वाहन चालकांनी वापरण्यात आलेला आहे। त्यामुळे ही जी ट्रॅफिक आहे ही एवढी प्रचंड ट्रॅफिक निर्माण झालेली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हीच परिस्थिती आहे। लांबच लांब रांगा 5-5 किलोमीटर पर्यंत लागलेल्या आहेत आणि या ट्रॅफिकमुळे आमच्या खोपोलीकरांना, सर्वसामान्य जनतेला या ट्रॅफिकला आम्हाला सामोरे जावं लागतंय। आणि एकूणच माणगाव ते कोलाड हा जो 51 किलोमीटरचा पट्टा आहे, त्या पट्ट्यात नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी। 1 मे महाराष्ट्र दिनानंतर सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवार, रविवार असो, मोठा वीकेंड यावेळी पर्यटकांना भेटलेला आहे, नागरिकांना भेटलेला आहे व याचाच फायदा घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पर्यटनाला बाहेर निघालेले आहेत। अक्षरशः मुंबईतून मोठ्या प्रमाणात मुंबईकर असो, नवी मुंबईकर असो, ठाणेकर असो, मोठ्या प्रमाणात बाहेर निघालेले आहेत व त्याचाच फटका आता मात्र वाहतूक कोंडीला भेटत आहे। मुंबईमधून गोव्याकडे जाणारा मुंबई गोवा हायवे हा रायगड जिल्ह्यातील नागोठणे ते माणगाव पर्यंत अक्षरशः वाहतूक कोंडीने जवळजवळ 50 किलोमीटरचा मार्ग अक्षरशः ठप्प झालेला दिसून येत आहे। त्याचप्रमाणे मुंबई पुणे राष्ट्रीय मार्ग असो, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे असो, हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे जाम झालेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मधील खालापूर टोल नाका ते खंडाळा शहर व मुंबई पुणे जुन्या मार्गावरील खोपोली ते खंडाळा शहर म्हणजे बोरघाट असो, खंडाळा घाट असो, या दोन्ही मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी लागलेली आहे। मुंबई गोवा हायवेवरील नागोठणा, कोलाड, माणगाव
या शहरातील अंतर्गत वाहतूक सुद्धा या ट्रॅफिकमुळे ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। तसेच मुंबई पुणे जुन्या मार्गावरील खोपोली शहरातील अंतर्गत वाहतूक सुद्धा ठप्प झालेली पाहायला मिळत आहे। मुंबईतून बाहेर निघालेले नागरिक शहरामधले पर्यायी रस्ते सुद्धा वाहतुकीला वापरत आहे, त्यामुळे वाहतूक अंतर्गत नागरिकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात या शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तसेच घाटामध्ये बोर घाटामध्ये खंडाळा घाटामध्ये कार चालकांनी एसी चालू ठेवल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्लच प्लेट उडाल्याचे पाहायला मिळत आहे। जागोजागी गाड्या बंद पडलेल्या आहेत। मेकॅनिकची वाट पाहत असताना ही वाहन चालक पाहायला भेटत आहे। एकूणच आज मिसिंग लिंकचं उद्घाटन आहे। एकीकडे मुख्यमंत्री हे खंडाळा घाटात आले असताना एक्सप्रेस हायवेवर सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। वाहतूक कोंडी एक्सप्रेस हायवेवर सुद्धा झालेली आहे व या लॉंग विकेंडचा त्रास आता सामान्य नागरिकांना पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी महबूब जमादार, रायगड। आणि आता या वाहतूक कोंडीच्या बातम्यांनंतर येऊयात मुंबईतल्या बातमीकडे। हुतात्मा स्मारकाच्या सजावटीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सरकारवर निशाणा साधलाय। हुतात्मा स्मारकाची सजावट नीट नव्हती असं राज ठाकरेंनी म्हटलंय। वर बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे आणि त्यामुळेच हा प्रकार घडल्याचं राज ठाकरेंचा आरोप आहे। महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीनं साजरा केला जातोय असा आरोपही राज ठाकरेंनी सरकारवर केला आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत। जुई, राज ठाकरेंची ही प्रतिक्रिया आपण पाहिली, त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी सुद्धा हा संताप व्यक्त केला आहे, पण त्यावर सरकारकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? अगदीच विनोद सर, आपण पाहतोय की आज 1 मे महाराष्ट्र दिन, खरं तर महाराष्ट्र दिनानिमित्त आपण जर पाहिलं तर मग मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील जे हुतात्मे आहेत त्यांचं स्मरण केलं जातं। त्यांच्यासाठी जो हा हुतात्मा चौक इथे उभारला गेला आहे त्या हुतात्मा चौकाला 1 मे रोजी अनेक जण येऊन अभिवादन करतात। मात्र आपण जर पाहिलं तर मग इथे जी परिस्थिती आहे हुतात्मा चौकाशी ती फार दयनीय झालेली आहे। राज ठाकरेंनी जो उल्लेख केला आहे की सजावट केली गेलेली नाहीये, खरं तर दरवर्षी इथे निदान फुलांच्या माळा तरी लावल्या जातात, कारण का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात अभिवादन करण्यासाठी, अनेक राजकीय नेते येतात, सर्वसामान्य जनता इथे अभिवादन करण्यासाठी येते। निदान दरवर्षीप्रमाणे जी फुलांची झालर असते ती लावली गेलेली नाहीये आणि त्यामुळे यंदा आपण जर पाहिलं तर मग शासनाला हुतात्म्यांचा विसर पडलाय का असा संताप राज ठाकरेंनी त्यांच्या एक्स पोस्टद्वारे व्यक्त केला आहे। त्या व्यतिरिक्त आपण जर एकदम बारकाईने हुतात्मे चौकाला पाहिलं तर मग तडे देखील गेले आहेत हुतात्मे चौकाला, त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाला याचा विसर पडत चाललाय का? म्हणजे ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं त्या हुतात्म्यांचा विसर या सरकारला पडत चाललाय का? कारण का दरवर्षी इथे कार्यक्रम असतो, शासकीय कार्यक्रम असतो, मुंबई महानगरपालिकेतर्फे इथे कार्यक्रम हाती घेत सजावट केली जाते, मात्र ते काहीच आपल्याला यंदा इथे पाहायला मिळत नाही आणि त्यामुळे हीच संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी एक्स पोस्टद्वारे केली आहे की खरंच सरकारला विसर पडलाय का त्या हुतात्म्यांचा, त्या बलिदानांचा। मात्र अजूनही सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया या गोष्टीवर आलेली नाहीये, त्यामुळे सरकार नेमकं काय स्पष्टीकरण देऊ इच्छितं या विषयावर, यासाठी नक्कीच सगळेजण उत्सुक आहे की सरकार काय म्हणतंय। अगदी सरकारचं काय म्हणणं हे जाणून घेण्यासाठी सगळेजण इच्छुक आहेत आणि राज ठाकरेंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, कारण आपण जुईच्या मागे बघतोय की तडे गेलेले आहेत त्या स्मारकाला, त्याचबरोबर गोंड्याच्या फुलांच्या माळा एरवी इथं असतात मात्र त्या यंदा दिसत नाही, त्यामुळे सुतकी वातावरणात हा सगळा महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय का असा त्यांचा आक्षेप आहे। धन्यवाद जुई दिलेल्या अपडेट्सबद्दल। तर या 5 महत्त्वाच्या बातम्यांनंतर इतरही बातम्यांकडे आपण वळूयात।